विश्व चैतन्य रूपा नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा परेश नमो सद्गुरु श्री पुरंदराय गिरीशा अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानंदारि मध्यमा श्री साधु बाबा पर्यंता वंदे गुरु परंपरा। सद्गुरु साधु बाबा महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की। साधु समर्थ सीताराम। आज आपण थोडेसे वेगळे विषयात चिंतन करणार आहोत। गुरु सर्वश्रेष्ठ देवमय आहे आणि एक लक्षात घ्या की गुरु आज्ञा त्याच्यावरती आपण थोडस विवरण करणार आहोत। हे आज्ञा निरूपण जे आहे ना, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन हे चंचल आहे आणि चंचल मनामुळं आपल्याकडनं कधी कधी आज्ञा जी आहे त्या आज्ञेचा भंग होतो। कधी कधी आपल्या जरी पाळणं होत नाही, पण ते केवळ मनावरती अवलंबून आहे। एक लक्षात घ्या, चंचलम ही मनः कृष्ण प्रभाती बलवत दृढम। या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला म्हणतो की हे देवा, मन हे इतकं हट्टी आहे आणि बलवान आहे आणि ते अति दृढ असल्यामुळं वायूप्रमाणे त्याचा वेग आहे। तस्य मन्ये वायोरिव, वायूच्या वेगाने ते धावणार मन आहे। आणि मग जर असं वायूच्या वेगाप्रमाणे गतिमान असणारे हे मन, या मनाचा निग्रह होईल तरी कसा? हा सुंदर प्रश्न विचारलाय अर्जुनाने आणि हा निग्रह करणे मला कठीण जाते। मला कृपा करून या ठिकाणी सांगा। ऐका, अर्जुनाला हा उपदेश करत असताना हे अर्जुना, निसंदेह मन हे चंचल आहे, अत्यंत गतिमान असं असणार, चंचल असं असणार, अस्थिर असणार, कुठेही स्थिर न होणार असं ते मन आहे। परंतु याच मनाला अभ्यासाद्वारे, नामस्मरणाद्वारे, ऐका एवढंच नाही तर वैराग्याच्या द्वारे, त्याच्यानंतर सत्संगाच्या द्वारे, भगवंताच्या गुणवर्णनाच्या द्वारे या मनाला स्थिर करता येतं। असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलनम। हे आहे मन जबरदस्त, हे मन अत्यंत अस्थिर चंचल असं आहे। अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते। म्हणजे अभ्यास आणि त्याच्यानंतर वैराग्यानेच हे मन तुला स्थिर करता येईल। ज्ञानी लोक जे आहेत ना, हे मनोजय करतात आणि ते करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी अत्यंत संयम असतो, लक्षात घ्या। आणि ते संयमित ते मन करण्यासाठी सत्संग, अभ्यास, भजन, कथा, गुणानुवाद, गुणानुवर्णन या सगळ्या गोष्टीचा अवलंब या ठिकाणी जे ज्ञानी लोक असतात ते मनोजय याच्यानीच त्या ठिकाणी प्राप्त करतात। मनावरती विजय प्राप्त करणं, त्याला विजय मनोजय म्हटलेले। म्हणजे मनाला विषयाकडे त्या ठिकाणी धावू न देणं, याच्यासाठी सतत त्या मनाला त्या ठिकाणी विषयापासून परावृत्त करायचं। म्हणजे त्या मनाला उसंतच द्यायची नाहीये की ते बाह्य विषयाकडे धावे, लक्षात घ्या। म्हणून सतत ते अभ्यासामध्ये,
नामस्मरणामध्ये, वाचनामध्ये, कथा करण्यामध्ये, पुनर्वाद करण्यामध्ये त्याला सतत त्या ठिकाणी ठेवायचं. आणि मग ज्या वेळेला त्या मनाला आपण तिकडं वळू देण्यासाठी उसंतच दिली नाही की बरोबर काही दिवसांनी तेच मन आपल्या ठिकाणी वश होत. आणि मग मनोजय एकदा झाला की साधकासाठी मार्ग अत्यंत सुलभ पुढचा. पण मनोजय आणि मनोनिग्रह त्या ठिकाणी होणं साधकाच्या ठिकाणी अत्यंत गरज आहे. पण तेच मन आपल्याला एका क्षणामध्ये कुठल्या कुठे घेऊन जातं, एका क्षणामध्ये विषयाधीन करून टाकतं. पण ते विषयाधीन करण्याच्या अगोदर आपण त्या मनाला उसंतच द्यायची नाही. सतत नामस्मरण, ग्रंथ वाचन असेल, गुणानुवाद असेल, भगवंताची स्तुती करावी, कथा श्रवण कराव्यात, सत्संग घडावा. आणि मग असं असलं की मग बाकी ते मन इकडं तिकडं त्याला उसंत मिळत नाही. त्या ठिकाणी साधकाला मनोजय त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि एकदा का मनोजय प्राप्त झाला की उच्चतम स्थितीमध्ये साधकाला जाण्यासाठी विलंबच लागत नाही. पण मनोजय होणं सगळ्यात महत्वाचं आहे. एक दृष्टांत फार छान आहे, उत्तर भारतामध्ये घडलेला आहे. एक दोहा आहे, यह मन भूत समान है, दौरे दात पसार. ते म्हटलेले की मन म्हणजे भूताची उपमा दिलेली आहे त्याला. म्हणून ते म्हणतात, यह मन भूत समान है, दौरे दात पसार, पास गाठ उतरे चढ़े, सब बल जावे हार. एक दृष्टांत आहे या दोह्यावरती, लक्षात घ्या. एक व्यापारी असतो आणि सर्व काही तेव्हा व्यापाऱ्याचा कामधंदा फार मोठा व्यवसाय असतो. आणि असा असणारा तो व्यापारी एका महाराजांकडे जातो ज्यांना साबरी विद्या प्राप्त असते. आणि त्या मांत्रिक किंवा त्या महाराजांना तो व्यापारी म्हणतो की बाबा मला असं काही मंत्र द्या की मला भूतसिद्धी प्राप्त होईल. तर त्या महाराजांनी एक मंत्र दिला आणि त्या मंत्राची गोकमपट्टी त्या ठिकाणी केली आणि ते भूत प्रसन्न त्याला झालं. आता भूत प्रसन्न झाल्याच्या नंतर ते भूत विचारू लागले की ठीक आहे, बोला मी काय केलं पाहिजे. तर या व्यापाऱ्याचा व्यापार फार मोठा असतो, व्याप फार मोठा असतो. हा व्यापारी म्हटला की एक लक्षात घे, तुला माझं काम जे सांगल ते ऐकावं लागेल. ते भूत म्हटलं की काय हरकत नाही, मी सगळी कामं तुमची करील, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? ऐका. म्हणजे मला सतत काम सांगितलं पाहिजे आणि मला जर तुम्ही काम सांगायचं राहिलं किंवा मला जर काम राहिलं नाही काही तुमच्याकडं तर मी तुम्हाला खाऊन टाकतो. व्यापारी विचार करतो की आपला व्याप पण मोठा आहे, काम खूप आहे, काय हरकत नाही. आणि भूताचं ते मान्य केलं की मी तुला सतत काम देईन. आणि अशा पद्धतीने तो व्यापारी त्याला काम सांगायला लागला. पण प्रकार काय घडला की एखादी गाडी भरायची आणि 100-200 पोती आहेत, ती गाडी भरायची, ते काही वेळामध्येच ते भरून टाकायचं. फार मोठा माल गोडाऊन मध्ये भरायचा असतो, ते काही वेळामध्येच करायचं. असं करता करता कालांतरानं काम इतकी जलद ते करायचं. आता ते भूतच होत. आपण नाही का म्हणतो काही येड्या भूतासारखं काम करतोय. नंतर काम कमी पडायला लागली. आता व्यापारी काळजी करू लागला की अरे आपल्याकडे जर काम राहिलं नाही आणि याला जर काम काही जर दिलं नाही तर आपल्याला खाऊन टाकेल. व्यापारी आता तो त्या ठिकाणी दुःखी होऊ लागला. त्याला ध्यास लागला की आता याला कदाचित काम जर याला सांगितलं नाही
आपलाच खात्मा व्हायचा. आणि साबरी विद्यामध्ये, आगोरी विद्यामध्ये असंच असतं. कालांतरानं जो त्याचा वापर करतो त्यालाच ते खाऊन टाकत असत. म्हणून ऐका, जे जे काम सांगत ते फटाफट ते करू लागलं. आणि अशा वेळेला आता तो व्यापारी चिंतातूर झाला, अत्यंत कृष्ट व्हायला लागला त्या काळजीने. आणि बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र भेटायला त्याला आला. आणि त्या व्यापाऱ्याला त्याचा मित्र म्हणू लागला, का रे तुझी तब्येत फारच खालवलेली दिसते, काय झाले, का तू एवढं चिंता करू लागला? व्यापाऱ्याने सगळी हकीकत मित्राला सांगितली. मित्र म्हटलं की अरे तू काय काळजी करू नकोस. मित्र बुद्धिमान होता, ज्ञानी होता. आणि मित्राने सांगितलं तू काळजी करू नकोस, चल माझ्या बरोबर. आणि मित्राने एका सिद्ध महात्म्याकडे त्याला घेऊन गेलं. ते महात्मे ज्ञानी होते, सगळी हकीकत सांगितली त्या महात्म्याला. आणि महात्म्यांनी त्या ठिकाणी एक युक्ती सांगितली, ऐका. म्हणजे सहज बोलणे हित उपदेश. महात्मे काय करतात, प्रत्येक संसाराच्या काही अडचणीवरती त्यांच्याकडे एक पर्याय असतात. एक लक्षात घ्या, महात्मे मुळातच अत्यंत दुःखाच्या प्रसंगामध्ये जन्माला येतात. अतिप्रसंग ज्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये राहतात, ते प्रसंग सगळे सहन करतात आणि जगाला मार्गदर्शन करतात. या संतांचं जीवन हे लक्षात घ्या. चंदनाप्रमाणे आपला देह झिजवतात आणि सुगंध बाकी सगळ्या जगाला देतात. लक्षात घ्या, हे संतांचं जीवन हे लक्षात घ्या. कारण संतांचा अंत देणं हे फार कठीण आहे. एका जनार्दनी संत ब्रह्मादिका न कळे अंत, त्यांचा अंत कोणालाही कळणार नाही, असे महात्मे असतात. या महात्म्यांनी अगदी सुंदर अशी युक्ती त्या व्यापाऱ्याला दिली. एक काम कर म्हटले, त्या भूताला गेल्याच्या नंतर काम सांग की 1000 पेऱ्याचा बांबू, 1000 गाठीचा बांबू त्याला आणायला सांग. आणि तो आणल्याच्या नंतर तुझ्या अंगणामध्ये त्या ठिकाणी त्याला रोवायला सांग. आणि ज्या वेळेला त्याला त्याचं जर काही काम नसेल, तुमचं काम उरकलं की त्या भूताला सांगायचं की या बांबूवरती वर चढायचं, खाली उतरायचं, खाली उतरला की पुन्हा वर चढायचं, पुन्हा खाली उतरायचं, असं त्याला ते काम सांगून टाकायचं. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता दुसरं काम आहे, मग त्या भूताला बोलवायचं, त्याला दुसरं काम सांगायचं. काम संपलं की परत त्या बांबूवरती वर चढायला लावायचं, खाली उतरायला लावायचं. व्यापाऱ्याला आता थोडस बरं वाटलं. ऐका, आम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. महात्म्यांचं असं असतं की स्वयं तरुणी जनासी तारी घेतो ज्ञानाची आगाध थोरी. स्वतः तरुण दुसऱ्याला तारणं हे महात्म्यांचं काम असतं. पण काही अशा काही विद्या शिकवतात की ज्याच्यामध्ये माणसाचं हितच नसतं. चला, व्यापारी आता घरी आला आणि त्या भूताला सांगितलं की 1000 गाठीचा बांबू घेऊन ये. आता ते भूतच गेलं, घेऊन आलं. ती अत्यंत गहन जंगलामध्ये पुढा असं तो बांबू दुर्गम भागामध्ये तो आणला. व्यापाऱ्याच्या दाराच्या समोर त्या अंगणामध्ये त्याला रोवायला सांगितलं, रोवलं आणि सांगितलं चल वर चढ, खाली उतर, असंच करत राहा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत दुसरं काम. ते भूत वर खाली करत राहील. आता ऐका बर का, आता काय झालं, व्यापारी हा भूताच्या संकटातून मुक्त झाला. आपलं मन सुद्धा भूतच आहे. ऐका, आणि ते असं जे भूतासारखं आपलं चंचल असणारं मन आहे, ते बाकी सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्याला वर चढ खाली उतर त्याच्यातच गुंतवलं पाहिजे. अन्यथा तेच मन आपल्याला खातं. लक्षात घ्या,
बऱ्याच लोकांच्या वरती अतिप्रसंग आल्याच्या नंतर ते मन इतकं अस्वस्थ करतं. अशा वेळेला चिंतनामध्ये राहणं हे सगळ्यात योग्य. लक्षात घ्या, जे चिंता नाहीशी करतं ते चिंतन आहे. चिंता नाहीशी करतं ते चिंतन आहे, लक्षात घ्या. पण आम्ही काय करतो की जी चिंता आहे त्या चिंतेला इतकं काय त्या ठिकाणी आपण मनामध्ये बसवतो आणि ते मन सतत त्या चिंतेकडे उडत असतं आपल्याला. आणि आपल्या शरीराची अवस्था, आपल्या चित्ताची अवस्था, आपल्या बुद्धीची अवस्था आणि आपल्या कर्तव्याची अवस्था इतकी दयनीय होती, लक्षात घ्या. आणि ती न होण्यासाठी जसं हे मन नावाचं भूत आहे, हे जसं त्या बांबूवरती अडकवलं तसं या ठिकाणी ते भगवंताच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी अडकवायचं त्याला. म्हणजे ते त्रासदायक होत नाही, लक्षात घ्या. ते इतर बाह्य विषयाकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून हराव भक्त शकुतो महत गुणा, ऐका, मनोरेतना ती सती धावतो बाही हा. म्हणजे याचा अर्थ आहे की खर तर जो देवाचा भक्तच नाही, या श्लोकाचा अर्थ नीट ऐकून घ्या, थोडस वेगळं सांगतो. जो देवाचा भक्तच नाही त्याच्यामध्ये महापुरुषाचे गुण येतीलच कसे? त्याच्यामध्ये सद्गुणांचा विचार येईलच कसा? आणि म्हणून वेगवेगळ्या बाहेरील विषयाकडं ते पळत राहत. म्हणून एक लक्षात घ्या की आपली स्थिती ही तशी असणं गरजेचं आहे. जर आम्ही अत्यंत विषयाधीन जर झालो तर आमची फरफटच आहे, लक्षात घ्या. म्हणून अतिविषयामध्ये जर आम्ही जर प्रवेश केला तर त्याच्यातनं बाहेर पडणं म्हणजे ते चक्रव्यूह छेदन करून बाहेर पडणं एवढं कठीण आहे. आणि म्हणून आम्ही सावध असणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या मनावरती विजय प्राप्त कसा करायचा, तर सतत आम्ही नामस्मरणामध्ये असणं गरजेचं आहे. आमच्या धर्मग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, आम्ही चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे आणि सत्संग पाहिजे. सत्संगामुळे त्या मनावरती एवढा परिणाम होतो की त्या मनाचा वेग अत्यंत कमी होऊन जातो. आणि मग ते मन म्हणजे साधकाची स्थिती उन्मन स्थिती तयार होती की ते मन आपल्या ठिकाणी स्थिर होतं, लक्षात घ्या. एक अजून एक दृष्टांत तुम्हाला सोपं करून सांगतो. तो शेख चिल्लीचा आहे, घडलेला प्रसंग आहे. शेख चिल्ली हा खूप लोकांना सगळ्या माहिती, त्याच्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. पण एक व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्याच्या इथं तो कामासाठी जातो शेख चिल्ली. काय वेळ त्या व्यापाऱ्यांनी एक बाजारामधनं तुपाचा हंडा खरेदी केला आणि शेख चिल्लीच्या डोक्यावरती दिला आणि तो चल म्हटला. व्यापाऱ्यांनी शेख चिल्लीला त्या ठिकाणी आपल्याकडे कामाला ठेवलं आणि तो तुपाचा हंडा शेख चिल्लीच्या डोक्यावरती दिला आणि व्यापारी पुढे आणि शेख चिल्ली माग. बरं, पगार किती होता? 4 आणे. शेख चिल्ली हा रस्त्याने जात होता. मनाचं सांगतोय बरं का, ऐका. मनोनिग्रह हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा शेख चिल्ली डोक्यावरती हंडा, तुपाचा व्यापारी पुढे चाललेला आहे काही अंतरावर, हा मागं चाललाय. पण हा मनामध्ये विचार करू लागला. ते मन बाकी अगदी इमलेवरती उभे करू लागलं, कल्पना करू लागलं. ते मन, कल्पना म्हणजेच मन, लक्षात घ्या. कल्पना म्हणजेच माया. आणि ते विचार करू लागला की मला आता 4 आणे मिळाली ना आणि पैसे साठवणार आणि एखादं छोट दुकान टपरी टाकणार, तिथं धंदा करणार, त्याच्यामध्ये पैसे कमवणार
आणि त्याच्यानंतर बकरी घेणार, बकऱ्याचा व्यापार करणार, बकऱ्याच्या व्यापारामध्ये अनेक पैसे मिळाले की मग मी बाकी घोड्याचा व्यापार करणार. आता हे सगळं मनाने चाललंय बरं का. डोक्यावरती हांडा आहे, मन हे विचार करते मी खूप मोठा व्यापारी बनणार, मोठ्या घोड्याचा व्यापारी होणार. घोड्याचा व्यापार झाल्याच्या नंतर मग खूप पैसा माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे खूप पैसा आल्याच्या नंतर मी अत्यंत एक सुंदर बायको करणार. बघा हे सगळं मनात चाललंय बरं का. सुंदर बायको त्या ठिकाणी करणार, त्या बायकोने माझी सेवा करावी. हो, आणि तिने ऐकलं नाही तर बाकी मी तिला हटवणार. याच्यातूनही जर तिने ऐकलं नाही तर मग बाकी मी तिला अशी लात मारली, त्यांनी उडी मारली लात मारायचं. डोक्यावरती हंडा आहे, मनामध्ये हे सगळं सुरू असताना डोक्यावर हंडा हे समजलंच नाही. आम्ही सुद्धा रोजची कामं करत असताना मनामध्ये जर काही वेगळे विचार असले तर ते काम चुकलं म्हणून समजा. मग तो स्वयंपाक असेल स्त्रियांचा, भरतकाम असेल किंवा विणकाम असेल किंवा भाजी निसायचा असेल, सगळं उलट पालट. जर मनामध्ये वेगळे विचार असतील तर कामामध्ये चूक होणारच. त्याचा अर्थ काय तर त्या कामाशी आपण एकरूप झालेलो नाही. ते मन आपल्याला त्या ठिकाणी दुसरीकडे घेऊन चाललेले, हाताची क्रिया चालू आहे पण ती सगळी चुकती, लक्षात घ्या. आणि मग अशा वेळेला याने बाकी मी आता असं करेल की बायको जर उलट बोलली की तिला लातच घालणार म्हणून त्याने उडी मारली, लात घालणार. डोक्यावरचा हंडा खाली पडला. हंडा कशाचा होता? तुपानी भरलेला होता. हंडा खाली जसा पडला, आवाज आला, व्यापारी माग वळून पाहतोय, सगळं तूप त्या ठिकाणी मातीमध्ये मिळालं. आता व्यापारी धावत आला, म्हणला अक्कल नाही तुला, मूर्ख आहेस म्हटला तू. एवढ्या मोठ्या किमतीचं तूप पण सगळं मातीमोल करून टाकलंस तू. असं झाल्याच्या नंतर व्यापाऱ्याचा राग अनावर झाला. मंडळी ऐका. आणि राग अनावर झाल्याच्या नंतर दोन त्याच्या गालामध्ये लावून टाकल्या. शेत चिल्ली जोर जोरामध्ये, आता बाजारपेठेतच नेमकं चाललेलं होतं. शेत चिल्ली मोठमोठ्याने ओरडू लागला, मोठमोठ्याने आरडू लागला. आणि म्हणजे झालं काय, सगळी लोक जमा झाली. आणि लोक जमा झाल्याच्या नंतर व्यापारी म्हणू लागला की माझ्या एवढं किमतीचं तूप पण ह्याने बाकी सांडवलं आणि सगळं मातीमोल झालं. आणि शेत चिल्ली म्हणला, अरे म्हणला तुमचं 100 रुपयाचं तूप पण माझा 1000चा संसार उद्ध्वस्त झाला. आता खरं सांगा की याने बकऱ्याचा व्यापार केला का? घोड्याचा व्यापार केला का? पैसा मिळवला का? यांनी लग्न केलं का? सुंदर बायको मिळाली का? तिच्याकडनं सेवा घेतली का? आणि तिला यांनी लात मारली का? मला सांगा. म्हणजे याचा अर्थ हे सगळं बाकी तो शेत चिल्ली आपल्या मनोराज्यामध्ये जाऊन हे सगळं त्या समाजाला सांगू लागला. लोक त्या ठिकाणी पाहत राहिली आणि व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी विचार करू लागला. ये है मन की भटकंती. मनाची भटकंती काय असती त्याच्यासाठी मी सांगितलं ऐका. बऱ्याचशा लोकांना अशी खूप सवय असते बर का. पण एक लक्षात घ्या की मनाशी जर तुम्हाला हे करायचं असेल ना तर तुम्हाला युक्ती सांगतो. अशा लोकांसाठी त्यांनी काय करावं, मानस पूजा करावी. म्हणजे मनानेच काय करायचंय इथून छान पैकी. आता ते सगळं मनाने करायचं म्हणल्यानंतर त्याला काही कष्ट नसतं. पहाटच उठलेलो आहे मी,
आंघोळ केलेली, सुचिरभूत झालेलो, छान कपडे वगैरे गंध वगैरे करून मी बिवडीला निघालेलोय. घाटातनं गाडी वर गेलेली, मी आश्रमाच्या समोर आलेलोय. बाबांचा तो कळस आणि ते मंदिर सुंदर मला दिसलेलं आहे. मी आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मग मी आग्रपूजेला सुरुवात केलेली आहे. ऐका, सुगंधी द्रव्य आणलेली, मी सुगंधी फुलांचे हार आणलेले आहेत, 5-6 प्रकारची मिठाई आणलेली. आम्ही कधी आणत नाही तो सोडा, पण मनातल्या मनात काय हरकत आहे. एवढंच नाही, बाबांना मी सुवर्ण दान केलं. हो, आम्ही दान करतच नाही, सुवर्ण दान लय लांब राहायचं, पण मनामध्ये काय हरकत आहे. अशा व्यक्तींसाठी अशी जी पूजा आहे, मानस पूजा, ती करावी ना, काय हरकत नाही बर का. आणि मानस पूजेचं सुद्धा फार मोठं महत्व सांगितलेले आहे. अशी जरी पूजा आपल्याकडनं जरी घडली तरी सुद्धा फलश्रुती त्याची फार मोठी आहे, लक्षात घ्या. आग्रदास आणि नाभाजी यांच्या दोघांचा प्रसंग मी अनेक वेळा सांगितलेला आहे. ते मानस पूजा करत होते आग्रदासची, आणि मानस पूजा करत असताना बसलेले होते शांत मध्ये. त्यांनी भगवंताची मूर्ती समोर त्या ठिकाणी आणलेली आहे, सुंदर असा चंदन, अनेक सुगंधी द्रव्ये. पण त्या वेळेला काय झालं, त्यांचा एक शिष्य समुद्रामध्ये प्रवास करत असताना वादळ सुटलं आणि त्या वादळा चक्रीवादळामध्ये, त्या जहाजेमध्ये त्यांचा एक व्यापारी शिष्य आणि नाभाजी ते पंख हलवत होते. आपल्या सद्गुरूंची सेवा अखंड त्या ठिकाणी करत असताना ती हवा व्यंजन घालण्यासाठी. पण एक लक्षात घ्या, मानस पूजा करत असताना मनामध्ये त्या ठिकाणी वादळामध्ये सापडलेला तो शिष्य आणि ते वादळ शांत झालं. आणि मग बाकी नाभाजी आपले सद्गुरू मानस पूजा करत असताना मग म्हणू लागले, महाराज आता देवाला गंध लावा, आता वादळ शांत झालं. एक लक्षात घ्या, आग्रदासांना नवल वाटलं की माझ्या मनामध्ये हे सगळं चाललेलं याला कळालं कसं. आणि त्याच आग्रदासांनी नाभाजीला आशीर्वाद दिला की तू पुढच्या काळामध्ये जेवढेही भारत, अखंड भारत सांगतोय मी, त्या काळचा भारत खंडामध्ये जेवढे संत होऊन गेले त्या सगळ्यांचं चरित्र तू लिहिशील, असा आशीर्वाद दिला. मानस पूजा ऐका. म्हणून सेवेमध्ये सावधानता असली पाहिजे. जसं नाभाजी आपण सेवा करत असताना, व्यंजन घालत असताना सुद्धा सगळं लक्ष आपल्या सद्गुरूंकडे एकाग्र होतं. त्याचं मन पूर्णपणे त्या ठिकाणी सद्गुरूंकडे एकाग्र झालं होतं. म्हणून सद्गुरूच्या अंतःकरणामधलं हे नाभाजीला त्या ठिकाणी कळत होत. विचार करा. म्हणून आपण सुद्धा सद्गुरूची सेवा करत असताना सेवेमध्ये सावधानता असली पाहिजे. पण बेसावध कधी होतो, मनामुळं आम्ही बेसावध होतो. मनाच्या अधीन आम्ही गेलो की सेवा आमच्याकडनं चुकली जाते. लक्षात घ्या, एका राजाकडं माकड होत आणि त्या राजाने काय केलं होतं की त्या माकडाला शिकवलं होतं ती हवा पंख्याने घालायची. ऐका, ते माकड रोज त्या राजाला विश्रांती करायला लागले की ते हवा घालायचं. एक दिवस काय झालं की राजा विश्रांती झोपलेला असताना, थकलेलं होतं शरीर, हे माकड हवा घालत होत. पण एक माशी वाकी सारखी त्रास द्यायची, ती त्यांच्या तोंडावरती बसायची आणि त्या राजाला त्या ठिकाणी हे व्हायचं, ते माकड त्या माशीला हाकलायचं. ऐका, आता माशी आणि मरकट हे दोन्ही चंचलामध्ये मोडते. ऐका, शास्त्राने जे 11 चंचल सांगितलेले त्याच्यापैकी ही माशी आणि मरकट आणि मनही. ऐका, पण काय प्रकार झाला की ते सतत त्या माशीला हाकलत होतं ते माकड, पण ती माशी पुन्हा पुन्हा येऊन राजाच्या तोंडावरती बसायची.
ते हाकलायचं, पुन्हा येऊन ती माशी बसली की ते माकड हाकलायचं. आता ते माकडच, ते मरकटच त्याचा राग अनावर झाला. नीट ऐका सगळेजण. आणि त्या माकडाने काय केलं, त्या माशीचा राग इतका अनावर झाला, अनेक वेळा हकलली तिला. राजाच्या झोपेची झोप मोड होऊ नाही, पण ते माकडच, त्या माकडाकडनं काय घडलं ऐका. सेवा करताना आपल्याकडनं सुद्धा असं कधी होऊ नये. आम्ही सद्गुरूंची सेवा करताना आम्हाला त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे, आम्हाला पुण्य प्राप्त झालं पाहिजे, आमच्यावरती कृपादृष्टी झाली पाहिजे. आणि हे सगळं होत असताना आम्ही सेवेमध्ये अत्यंत चोख असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, याच्यासाठी सांगतो ऐका. पण काय झालं, ती माशीच ती चंचलच, गेली की पुन्हा यायची, गेली की पुन्हा यायची. राजा झोपलेला होता, राजाच्या कमरेची तलवार बाजूला काढून राजाने ठेवली होती, माकडाने तीच तलवार काढली आणि माशी नेमकी गालावर बसली. माकडाने जे त्या ठिकाणी तलवारीचा जोरात घाव घातला, महाराजांचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला. ऐका, शिष्य का परम धर्म है गुरु की सेवा करना. आता माकडाने सेवा करत असताना सेवेमध्ये मुळातच चूक केली की ती असणारी माशी तिला हकलण्यासाठी तलवारीचा उपयोग करायला पाहिजे होता का? नाही. ऐका, पण त्या ठिकाणी तसं झालं. मी एक सांगतो तुम्हाला, ऐका, फार छान आहे. एक वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना सत्संगामध्ये तरी खूप झालं. जिलेबी आहे आणि जिलेबी ही अगदी साजूक तुपामध्ये तळलेली आहे. आपण जिलेबी पाहतो ती साध्या तेलामध्ये तळलेली असते आणि तुपामधली सुद्धा मिळते जिलेबी. तुपामधली जिलेबी फार स्वादिष्ट लागते. पण जर जिलेबी तेलाच्या ऐवजी तुपामध्ये तळलेली, ती साजूक तूप, घरचं तूप, पण ती तळल्याच्या नंतर पाकामध्ये टाकलीच नाही, तर ती जिलेबी आपण खाऊ शकू का? खाऊ शकतो. पण ती जी जिलेबीची गोडी समजून आम्ही जे खातो ती गोडी लागेल का? नाही लागणार. ऐका, जसं जिलेबी ही साजूक तुपामध्ये तळली पण ती पाकामध्ये जर डुबवली नाही तर बाकी माणसं तिला कुणी खाणार नाही. ऐका, तसं तुम्ही किती श्रीमंत असाल, नीट ऐका, तुम्ही किती जरी श्रीमंत असाल पण गुरु कृपेशिवाय त्या साधकामध्ये स्वानुभव कधीच निर्माण होणार नाही. आणि स्वानुभव जर निर्माण झाला नाही तर त्याची गोडी कधीच त्याला लागणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही जी सेवा करतो ती सेवा मनोनिग्रह करून त्या ठिकाणी झाली पाहिजे, तर आमच्याकडनं चूक होणार नाही. सेवा करत असताना आम्ही दक्ष असणं गरजेचं आहे. अजून एक दृष्टांत देतो तुम्हाला, फार छान आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याची जी सुरुवात आहे ती सुरुवात या ठिकाणी, म्हणजे याचा सिद्धांत काय या प्रकरणावरनं तुमच्या लक्षात येईल. मी जसं त्या जिलेबीचं उदाहरण दिलं ते थोडस काही लोकांना पटेल किंवा न पटेल. अजून एक दृष्टांत आहे की एक फकीर होता, फकीर, त्याचा रसायनशास्त्राचा अभ्यास फार मोठा होता. ऐका, आणि रसायन विद्या तो पारंगत होता. त्याला त्या रसायन विद्येमध्ये एवढी त्याच्यामध्ये म्हणजे तो निष्णात होता की तो सोनं निर्माण करायचा, रसायनाची प्रक्रिया करून सोनं निर्माण करायचा. एका राजाला हे समजलं आणि राजाने त्या फकीराला बोलवलं. फकीराला बोलवल्याच्या नंतर
राजाने सांगितलं की ही जी रसायन विद्या आहे ही मला तू शिकव. पण फकीर, एक लक्षात घ्या, फकीराने ते नाकारलं. ऐका, फकीराने नाकारल्याच्या नंतर त्या राजाची जी मागणी होती की मला तू ही रसायन क्रिया जी कशी करतो तू ती मला शिकव, ती विद्या मला प्राप्त करायची. पण त्या फकीराने ही सगळं धुडकवून लावलं राजाचं. आता राजा असतो, राजाने शक्तीचा वापर केला, बळाचा वापर केला. राजाने सांगितलं की काय ना रे, याला पकडा आणि जेलमध्ये टाका. सगळ्या शिपायांनी त्या फकीराला पकडलं आणि कारागृहामध्ये नेऊन ठेवलं. आता राजाने काय केले ऐका, राजाने अत्यंत भिकाऱ्याचे कपडे, तो वेश धारण केला. अगदी त्या कपड्याचा वास, दुर्गंधी वगैरे असं तसं सगळं. आणि काही निमित्तानं कारागृहामध्ये तो गेलेला आहे. आणि नेमकं ज्या ठिकाणी ह्या फकीराला बंदिस्त केलं होतं तिथं हा राजा भिकाऱ्याचं रूप सेवेकरी म्हणून तिथं गेला. तो रोज त्या ठिकाणी त्या फकीराला पाणी चांगलं देणं, त्याला काही वस्तू आणून देणं, हो, अगदी त्याचे पाय दाबणं. म्हणजे त्या फकीराला कळावंच नाही की मी राजा आहे, मी एक सेवक आहे, असंच तो त्या ठिकाणी समजला पाहिजे. असं करून करून त्या ठिकाणी फकीराच्या अनेक दिवस सेवा राजा भिकाऱ्याच्या रूपामध्ये करू लागला. नंतर बाकी त्यांनी एवढी सेवा केली की फकीराचे पाय वगैरे दाबणं, हे करणं ते करणं. फकीराने एक दिवस विचारलं की तू कुठला आहेस, तुझ्या घरी कोण कोण आहे, तुझा परिवार काय आहे. आता बघा, राजांच्या डोक्यामध्ये युक्ती निर्माण झाली. राजा म्हटला की महाराज, माझं खूप मोठं परिवार आहे, जवळजवळ 40 लोक माझ्या परिवारामध्ये आहेत. माझी मुलं, नातवंड, स्त्रिया, अनेक लोक माझ्यावरती अवलंबून आहे. माझा परिवार मोठा आहे. पण म्हटली एवढ्या सगळ्या परिवाराचं पालन पोषण करणं माझ्याच्याने अशक्य आहे महाराज. मला अशी काहीतरी एक युक्ती विद्या शिकवा की जेणेकरून मी माझ्या एवढ्या मोठ्या परिवाराचा सांभाळ करेन. आता इथे अजून एक आहे की माझा परिवार म्हणजे राजाचा परिवार म्हणजे संपूर्ण प्रजा. ऐका, मग सगळ्या प्रजेचा त्या ठिकाणी पालन पोषण करणं म्हणजे सोपं नाही. आणि मग त्यावेळेला हे सगळं बोलत असताना फकीराच्या लक्षात आलं की अरे ह्याने आता आपली सेवा भरपूर केली. मग म्हटली तुझी इच्छा काय. नाही म्हणले मला अशी काही विद्या त्या ठिकाणी. फकीराने ओळखलं की अरे हा सेवक नाहीये, राजाच आहे. नीट ऐका बर का, हा राजाच आहे, हा कुणी सेवेकरी नाहीये, या ठिकाणी गरीब नाहीये. राजाचे एका सेवेकऱ्याचं भिकाऱ्याचं रूप घेऊन आलेलं आहे. पण त्याच राजाने पार त्या फकीराचे पाय दाबले. ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना आणून द्यायच्या त्या आणून दिल्या. खूप सेवा केली. त्यांचं अंतरुण वगैरे करणं, ते कारागृहामध्ये सगळं केलं. पण त्याच्यावरती फकीर अगदी खुश झाले आणि सांगितलं की ठीक आहे, मी तुला एक रासायनिक प्रक्रिया तुला मी शिकवतो ज्याच्यातनं सुवर्ण निर्माण करता येतं. आणि ते राजाला त्या ठिकाणी त्यांनी शिकवलं. आता ऐका, राजाला जसं त्या ठिकाणी शिकवलं, राजा बाहेर आला. राजाने शिपायांना सांगितलं की त्याला कारागृहातनं मुक्त करा. सगळे शिपाई गेले. राजाला त्या फकीराला मुक्त केलं आणि शिपायांना सांगितलं की दरबारामध्ये माझ्या समोर फकीराला हजर करा. राजा सिंहासनावरती बसलेला. नीट ऐका, दरबारामध्ये त्या फकीराला आणलं. फकीर त्या ठिकाणी आल्याच्या नंतर राजा हसू लागला आणि म्हटला की बघा, म्हटले महाराज, आपने तो हमें सिखाया नहीं, हमें सीखना चाहते थे, लेकिन आपने तो माना नहीं. आपने
सिखाया नहीं, फिर भी मैं ये कला तो सीख लिया हूं. तुम्ही मला शिकवलं नाही, पण तरी सुद्धा मी ही कला शिकलो. ऐका. फकीर सुद्धा हसायला लागला. बोले ठीक है, आप तो सीख लिए, लेकिन राजा होके नहीं सीखा होगा. आप सेवा करके सीखे होंगे और शायद बराबर है, ठीक है. राजाला असं बोलल्याच्या नंतर राजा थोडासा स्तब्ध झाला. फकीर म्हणू लागला की देखो, आपने मेरी सेवा की है, मुझे मालूम था आप राजा ही हो, मैंने पहचाना आपको, लेकिन आपने सेवा की और सेवा करने के बाद ही मैंने आपको ये सिखाया. तुम्ही सेवा केली, तुम्ही सेवक बनून माझ्याकडे आले आणि माझी सेवा केली, आणि म्हणून सेवा केल्याच्या नंतर त्याला मेवा मिळाला पाहिजे. पण सेवा केली म्हणून तुम्हाला हे प्राप्त झालं, पण तू राजा असताना सुद्धा तुला ते प्राप्त झालं नाही. पण ज्या वेळेला तू सेवक बनला, सेवा केली, आणि म्हणून तुला ते साध्य झालं. याचा अर्थ मला या ठिकाणी सांगायचं की सेवा हे सगळं काय प्राप्त करू शकतो, परंतु आपण ही सेवा करत असताना मनोभावे सेवा पाहिजे. मन आपलं त्या ठिकाणी सेवेमध्ये एक रूप झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते मन एकरूप होऊन ज्या वेळेला आपण सेवा त्या ठिकाणी करू, त्यावेळेला आपल्याला ते सगळं साध्य होतं. बिना सेवा के प्राप्त विद्या सफल नाही होती. एक लक्षात घ्या, सद्गुरूच्या ठिकाणी सेवेशिवाय कुठल्याही विद्या आपल्याला कदापिही प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सेवा करत असताना ती सेवा मनोभावे असलं पाहिजे आणि मननिग्रह झाला पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही कोणत्या भावनेने आणि आमच्या मनामध्ये काय आहे याच्यातून आम्ही सेवा केली. काही लोक काही संधी साधू असतात. माझी ही अडचण होसपर्यंत महाराजांच्या समोर मी अनेक वेळा माझं फक्त एवढं काम झालं पाहिजे. मी असंख्य उदाहरणं दिली. ज्या लोकांना जे लोक काही कामासाठी आली ती आली, त्यांची कामही झाली, आणि त्यांचं येणं आणि त्यांची सेवा फक्त तेवढ्यापुरतीच होती. पण आपली सेवा तशी नाही असली पाहिजे. आपली सेवा म्हणजे आम्हाला सुस्वरूप प्राप्तीपर्यंत आम्हाला जायचे, ते प्राप्त करून घ्यायचे. संसारामधल्या प्रपंचामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नाशिवंत आहेत, आणि नाशिवंत पदार्थ तर हे एक ना एक दिवस तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळतील. पण शाश्वत जे आहे त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आमची सेवा ही निरपेक्षच असली पाहिजे. आणि म्हणून भक्ती भगवंत गुरु चतुर नाम वपू एक. म्हणून आमची जी भक्ती आहे, आमची जी हे करत असताना, सेवा करत असताना भगवंत आणि गुरु वेगळे नाही. इथे एक दोहा आहे, फार छान आहे. भक्ती भगवंत गुरु चतुर नाम वपू एक. इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक फकीरा. नाशे विघ्न अनेक. भगवंत आणि गुरु मध्ये काहीच फरक नाही. ज्या साधकांची दृष्टी आपल्या सद्गुरु प्रती भगवंतमयच असते, असं ज्या वेळेला ज्या साधकांचं असतं त्यावेळेला ऐका, चतुर नाम वपू एक. भगवंत आणि सद्गुरु नाव वेगळी जरी असली परंतु रूप एकच आहे. आणि त्यांच्या पदी बंधन करत असताना आपल्या जीवनामध्ये किती मोठं संकट विघ्न जरी आलं तर काही क्षणामध्ये ते नाहीस होत. आणि म्हणून आजच्या सत्संगामध्ये
मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सेवा करत असताना आमच्या मनाची अवस्था कशी असली पाहिजे. म्हणून आज आपण याच ठिकाणी थांबू. पुढच्या वेळेला आणखी वेगळा एक विषय घेऊन येणार आहे. तो विषय असा आहे, फार छान आहे पुढच्या वेळेचा, की जे भगवंत करू शकत नाही, जे भगवंत देऊ शकत नाही, ते संत कसे देतात. ही कथा पुढच्या भागामध्ये अत्यंत सुंदर आहे, ऐकण्यासारखी, की जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन. म्हणजे तिन्ही लोकांमध्ये देवाला देता येत नाही ते संत कसे देतात. जरी यदा कदाचित प्रारब्धामध्ये त्याच्या नसलं तर देव देऊ शकत नाही, पण प्रारब्ध बदलण्याची शक्ती ही फक्त संतांमध्ये, ही फक्त सद्गुरूमध्ये. आणि म्हणून पुढच्या भागातला जो सत्संग आहे अत्यंत सुंदर आहे. म्हणजे जे भगवंत करू शकत नाही ते संत करतात, ते सद्गुरू करतात. हा विषय पुढच्या सत्संगामध्ये तुम्हाला फार सुंदर ऐकायला मिळेल. आजचा सत्संग या ठिकाणी इथेच विराम घेतोय. पुंडलिका वरदे.